विद्यार्थी मित्रांनो, हा प्लॅन कधी ना कधीतरी तुमच्या डोक्यात आला असणार आहे, की बाबा एम-एस-टी-सी-ई-टी मध्ये चीटिंग करता येते का? तर करता येते तर ती कशा पद्धतीने येते? तर चीटिंग केल्यावर काय होतं? नक्की कोणकोणत्या टाइपची चीटिंग आपण करू शकतोय? बरं, आता मी चीटिंग करायला इथं तुम्हाला प्रमोट करत नाहीये. पण कोणकोणत्या टाइपची चीटिंग ही एम-एस-टी-सी-ई-टी कन्सिडर करतं? नक्की त्याच्यावर काय ॲक्शन एम-एस-टी-सी-ई-टी घेतं किंवा ही प्रोसिजर कशा पद्धतीने असते? तर ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या सर्व गोष्टींबद्दल तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर पहा, बोर्ड एक्झाममध्ये ठीक आहे, थोडीफार कॉपी चालते बरं का. जर आपण रुरल एरियाचा विचार केला किंवा कुठेही जरी थोडंसं पाहिलं ना, तर थोडंफार तिथं चालतं. पण सी-ई-टीमध्ये तशा पद्धतीने चालू शकतंय का? बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत बरं का हे. ज्यांना सी बद्दल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामबद्दल जास्त काही माहिती नाहीये ना, तर त्या विद्यार्थ्यांचे स्पेशली हे डाऊट आहेत. आणि मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय, की बरेचसे जण काय करतात, की सी बोर्डसारखं समजतात आणि जाताना स्टडी मटेरियल काय ज्या गोष्टी असतील ते घेऊन जातात आणि तिथं जाऊन ते पकडले जातात. बरं, पकडले गेल्यानंतर काय प्रोसिजर होती? तर खूप स्ट्रिक्ट प्रोसिजर आहे. मी तुम्हाला ए टू झेड प्रोसिजर तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. मग त्या लोकांचं किंवा त्या मुलांचं काय नुकसान होऊ नये, त्यांना अगोदरच अलर्ट मिळावा, या प्युअर हेतूने मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करतोय. चला आता मी तुम्हाला काय करतो, एक डायरेक्ट सी नोटीस दाखवतो. ती नोटीस कधीची आहे? तर या वर्षीची 2026 ला जी आपली सी होणार आहे, तर त्या सी नोटीस आहे. जर तुम्ही सी ऑफिशियल वेबसाईट ओपन केली आणि तिच्या नोटीस या सेक्शनमध्ये गेला, तर 28 नंबरला तुम्हाला ती नोटीस मिळेल. बरं, आता ही नोटीस मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवतोय. या नोटीसमध्ये भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बरं का. म्हणजे कशा पद्धतीने चीटिंग वगैरे असते किंवा काय सी त्याच्यावर कारवाई करते. पण मला डायरेक्ट इम्पोर्टंट काय वाटलं, की नक्की चीटिंग कोणकोणत्या पद्धती असते, मी तो पार्ट तुम्हाला इथं डायरेक्टली दाखवतोय. 1 सेकंड. हा जो चार्ट आहे ना, ओके. क्लासिफिकेशन ऑफ माल प्रॅक्टिसेस अँड द पेनल प्रोव्हिजन्स. तर या चार्टमध्ये सांगितलंय, की नक्की कोणत्या गोष्टी आहेत, की त्याला ॲज अ चीटिंग म्हणून कन्सिडर करते. बरेचसे जण काय होतात, की समजा मी तर सर त्याच्या फक्त सोबत बोललो होतो साइडच्या मुलासोबत. मग ही कशी चीटिंग झाली? किंवा मी फक्त त्याला शॉर्पनर दिलतं, मी फक्त त्याला पेन दिलता, मी फक्त त्याला रफ पेपर दिलता. मग ही चीटिंग कशी झाली? किंवा रफ पेपरवर तुम्ही काही अगोदरच लिहीत असाल, तर ती चीटिंग कशी झाली? मी तर केलीच नाही. पण त्या सर्व गोष्टी इथं चीटिंग म्हणून कन्सिडर होतायत. बरं, आपण टाईम लाईन बाय लाईन पाहूया नक्की काय? पहिलीच गोष्ट, कम्युनिकेशन बिटवीन कॅन्डिडेट्स. 2 जर दोघं जण जर तुम्ही बोलत असाल, काहीही टॉपिक बोलू द्या हो, पेपर चालू व्हायच्या अगोदर बोलू द्या, नाहीतर पेपर संपल्यावर बोलू द्या. ती चीटिंग म्हणून कन्सिडर होणार आणि त्याच्यावर तुम्हाला नक्की काय ॲक्शन पाहायला मिळेल? तर हे पहा, कॅन्सलेशन ऑफ कॅन्डिडेचर फॉर ऑनगोइंग सी ॲक्शन ॲज पर लॉ. आता हे पहा, इथं जे पनिशमेंट जे आहेत ना, तर त्या जवळपास सेम आहेत आणि पनिशमेंट काय आहे? तर तुमचं जे कॅन्डिडेचर आहे, तर ते तिथं कॅन्सल केलं जाऊ शकतंय. बरोबर आणि त्याचबरोबर अजून जर कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, तर त्या सुद्धा व्यक्तीचं कॅन्डिडेचर कॅन्सल केलं जाऊ शकतं किंवा जर थर्ड पार्टी एखादा माणूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, तर त्याचं जी पोस्ट वगैरे आहे, तर ती कमी केली जाऊ शकते. सेकंड काय आहे बघा, तर अनऑथराइज्ड रिटन ऑर प्रिंटेड मटेरियल म्हणजे काय? तुम्ही चिठ्ठ्या वगैरे घेऊन गेला बरोबर. जसं तुम्ही बोर्ड्सला गेला असाल, काही जण गेले असतील हां, काही जण नसतील गेले, बिलकुल गेले नसतील. पण बरेच जण चिठ्ठ्या वगैरे अपेक्षितचं पान वगैरे फाडून घेऊन गेले असतील. पण त्या पद्धतीचं इथं जर केलं, तर डायरेक्ट तुमचं वर्ष काय पूर्ण तुम्हाला कधी देताच येणार नाहीये. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे? पुढची गोष्ट त्याच्यानंतर काय आहे? पजेश एकच सेकंद हां. पोझेशन ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट म्हणजे काय? तर कॅल्क्युलेटर असतील, मोबाईल फोन्स असतील, स्मार्ट वॉच बऱ्याच जणांना सवय असते स्मार्ट वॉच घालायची, Android वॉच वगैरे असतात ना, तर त्या स्ट्रिक्टली नॉट अलाउड आहे. तिथं घेऊन जायच्या नाही. या पद्धतीचं एखादा डिजिटल वॉच जर तुमच्याकडे असेल, वॉचची गरजच नाही हो. टाईम तुम्हाला वर दिसतोय की वॉचची गरज नाहीये सी-ई-टीला. जर तुमच्याकडे काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट जर आढळून आले, तर ती ॲज अ चीटिंग म्हणून कन्सिडर केली जाईल. त्याच्यानंतर काय कॉपिंग ऑर ॲडिंग इन द कॉपिंग म्हणजे काय? तुम्ही काही कॉपी वगैरे करत जर असाल, त्यांना जर दिसलं किंवा रफ पेपरवर तुम्ही एक्झाम चालू व्हायच्या अगोदर जर काही लिहिलं, तर ते सुद्धा ॲज अ कॉपी म्हणून तुमचं कन्सिडर केलतंय. कॉपिंग फ्रॉम अनदर कॅन्डिडेट्स ऑर परमिटिंग अनदर कॅन्डिडेट्स टू कॉपी म्हणजे काय? तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉपी करायला प्रवृत्त करताय किंवा स्वतः करताय, तर ती कॉपी होणार. त्याच्यानंतर काय इम्पर्सनेशन म्हणजे काय? तर तुमच्या जागेवर तुम्ही दुसरा कोणतातरी व्यक्ती बसवलाय. मग त्या ठिकाणी काय होणार, की तुमच्या दोघांवर सुद्धा कारवाई होणार. त्याच्यानंतर ना काय, तर ही नोटीस तुम्ही डिटेलमध्ये जाऊन पहा बरं का. सी वेबसाईटला नोटिसेस डाउनलोडमध्ये जावा. नोटिसेसमध्ये जावा. 28 नंबरला ही नोटीस आहे. तुम्ही ती चेक करा. त्याच्यानंतर काय ट्रान्समिशन ऑफ क्वेशन पेपर ऑर कंटेंट. जर क्वेशन पेपर वगैरे आता क्वेशन पेपर डायरेक्टली देऊ शकत नाही तुम्ही तिथं सी पण दाखवला क्वेशन पेपर स्क्रीन थोडीशी हे करून. त्याच्यानंतर काय दुसऱ्याच्या स्क्रीनमध्ये डोकवायचा प्रयत्न केला. रफ पेपर असतो तो एक्सचेंज केला, तर ती सुद्धा ॲज अ कॉपी म्हणून कन्सिडर होतीये. त्याच्यानंतर काय
वेपन जर तुम्ही एखादं वेपन वगैरे जर घेऊन गेले सोबत, तर जनरली हे होत नाही, जे रेअर केसेसमध्ये होतं. वेपन वगैरे घेऊन गेले, तर ती सुद्धा ॲज अ कॉपी होते. त्याच्यानंतर काय नार्कोटिक्स म्हणजे काय तर हां, अल्कोहोल वगैरे कन्झम्पशन बऱ्याच जणांना सवय असते, की एक्झामला जाताना हे करायचं. पण ते सुद्धा आपल्याला त्यावेळेस अव्हॉइड करायचंय. बरोबर? समजलं ना मी काय सांगितलं तुम्हाला? त्याच्यानंतर काय मिसकंडक्ट विथ स्टाफ. तिथला जो स्टाफ असेल, तर त्यासमोर आपल्याला विनम्रतेने वागायचंय. बरोबर? तिथे जाऊन अरे-तुरे नाही करायचं आपल्याला. बरोबर? त्यांना जर वाटलं, की हा विद्यार्थी जरा जास्तच बोलतोय, पहा या पद्धतीचं काही तुम्हाला होऊ शकतात पनिशमेंट. त्याच्यानंतर काय मास कॉपिंग ऑर ऑर्गनाइज्ड चीटिंग. मास कॉपी वगैरे एखाद्या सेंटरवर झाली, तर त्या सेंटरला सुद्धा इथं कॅन्सल करतंय सीईटी. बरोबर आहे ना? म्हणजे एवढ्या साऱ्या पेनल्टी सीईटी आपल्यावर टाकणार आहे, जर आपण चुकीच्या पद्धतीने जर सीईटीला सामोरं गेलं तर. त्याच्यानंतर काय ऑफिशियल्स वगैरे त्याच्यानंतर टेम्परिंग विथ द ॲडमिट कार्ड ऑर आयडेंटिटी कार्ड. जर तुमचं ॲडमिट कार्ड जे असेल त्याच्यात तुम्ही काही खाडाखोड केली, एडिट वगैरे करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं जे आयडेंटिटी कार्ड तुम्ही सोबत घेऊन जाल, आधार कार्ड वगैरे, तर त्यात काही जर चुकीचं आढळून आलं, तरी सुद्धा ती ॲज अ कॉपी म्हणून कन्सिडर होते. त्याच्यानंतर काय यूज ऑफ एआय आणि डिजिटल चीटिंग टूल्स. खूप चीटिंग टूल्स आहेत. मुलांचं डोकं खूप फास्ट चालतं, पण इथं चालवायचं नाही हे. बरोबर? त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय मिसलेनियस मिसकंडक्ट म्हणजे ह्या सर्व गोष्टी एकत्रित तुम्हाला समजल्या, की काय तुम्ही काही जरी केलं, मिसबिहेव करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यावर कॉपी केस ही होणार आहे आणि सीईटी ती करणार आहे. बरोबर? पण आता ही कशा पद्धतीने होते किंवा नक्की काय-काय प्रोसिजर करणार तुमच्यावर? समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी चीटिंग करताना पकडले गेलेत. मग त्यावेळेस तुम्हाला काय होणार? तर सगळ्यात पहिले डिटेक्शन आणि सीझर. सीझर म्हणजे काय केलं जाणार, की पहा तुम्ही चीटिंग केली आहे ना, बरं मग तुमचं जे मटेरियल आहे, चिठ्ठ्या वगैरे काय जे असतील ना, तो एक लेटर घेणार, त्या लेटरवर सगळं व्यवस्थित लिहिणार आराखडा, चिठ्ठ्या वगैरे त्याला स्टॅम्प करून ते काय करणार सीईटीकडे पाठवणार. रिपोर्ट तयार करणार म्हणजे कशा-कशा पद्धतीने चीटिंग केली आहे, कोणत्या-कोणत्या टाईमाला केली आहे, किती क्वेशन्स त्याच्यामधनं अटेम्प्ट होत होते सीईटीमध्ये, हे सर्व केलं जाणार. त्याच्यानंतर काय तुमचं स्टेटमेंट घेतलं जाणार बाबा. इथं तुम्हाला थोडंसं बोलण्याला संधी आहे. म्हणजे काय? तर तुमचं स्टेटमेंट घेतलं जाणार. खरंच तुम्ही केली आहे का ती दुसऱ्याची आहे का काय गोष्टी आहेत? तर तुमचं एक क्लिअरली स्टेटमेंट इथं असेल. त्याच्यानंतरनं काय पुढची गोष्ट म्हणजे काय? तर पहा हे पहा. त्याच्यानंतरनं सबमिशन टू सीईटी सेल. सीईटी सेलकडे हे सबमिट केलं जाणार. त्याच्यानंतर काय इन्क्वायरी बाय द माल प्रॅक्टिस कमिटी. माल प्रॅक्टिस कमिटी असते आणि ती काय करते इन्क्वायरी करते सगळ्या गोष्टीची. सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे जे असतील किंवा काय ज्या गोष्टी असतील ना, तर त्याची इन्क्वायरी करते. ते शहानिशा करते आणि खरंच तुम्ही कॉपी केली का नाही हे सिद्ध करते. बरं आणि त्याच्यानंतर काय फायनल डिसिजन वगैरे येणार. जर डिसिजन तुमच्या फेवरमध्ये असेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण डिसिजन जर सीईटीच्या फेवरमध्ये असेल म्हणजे तुम्ही कॉपी केलेली हे जर सिद्ध झालं तर तुम्हाला काय जी पनिशमेंट सीईटी देणार त्या नोटीसमध्ये आहे, तर ती पनिशमेंट तुम्हाला मिळणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सारख्या साध्या परीक्षेसाठी आपल्याला एवढी मोठी रिस्क घ्यायची नाही. आपलं कॅन्डिडेचर असेल किंवा आपण पुन्हा सीईटीला एनरोल होऊच शकत नाही. ही रिस्क आपल्याला घेऊन चालणार नाही. मग तुम्हाला एक क्लिअरली आयडिया आली, की बाबा आपल्याला नक्की काय-काय पनिशमेंट मिळणार आहे किंवा कॉपी वगैरे करायची का नाही. मग ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळलंय, की एम-एस-टी सीईटीमध्ये कॉपी किंवा चीटिंग करता येणार का? किंवा करायची आहे का? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, जे मुलं हा व्हिडिओ बघतायत, तुमच्या जर डोक्यात ही आयडिया वगैरे आली असेल आणि या प्लॅनिंगमध्ये तुम्ही असाल ना, तर बिलकुल असं करू नका. ठीक आहे ना, पडू द्या ना, कमी मार्क्स पडू द्या, काय होईल? ॲडमिशन मिळणार आहे तुम्हाला. मी गॅरंटी देतो 0 पर्सेंटाइल जरी पडले तुम्हाला, ॲडमिशन मिळवून देण्याची गॅरंटी मी देतो. पुणे युनिव्हर्सिटीत पाहिजे, ठीक आहे. पुणे युनिव्हर्सिटीत तुम्हाला 0 पर्सेंटाइलवर ॲडमिशन मी मिळवून देतो. तर तुम्ही स्वतःशी इमानदार राहा हो. ठीक आहे ना, कॉपी केली आता मला माहिती आहे सिस्टममध्ये थोडेसे बग्स तर असतातच प्रत्येक सिस्टममध्ये. यूपीएससीमध्ये कॉपी करतात लोकं तर सीईटी काय आहे? बरोबर आहे. मग त्या पद्धतीने थोडीशी जरी कॉपी चालली, मग शेवटी तुम्हाला फसवताय. आता नाही उघडं पडणार. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर उघडं पडेल. कधीतरी लाईफमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा रिग्रेट होणार आहे. बरोबर? त्याच्यामुळे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, की आपल्याला ऑल्वेज सत्याच्या मार्गाने चालायचं आहे. बरोबर? वाईट करून कुणाचं भलं नाही होत हो या जगात. त्याच्यामुळे काय करायचं ऑल्वेज सत्याच्या मार्गाने चालायचं आहे. जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे ना मित्रांनो आपली, तर ती फॉलो करत राहा. तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ हे नक्की मिळणार. तुम्हाला आज वाटत असेल, की मी एवढा अभ्यास करतोय आणि कसं होईल माझं आणि एखादा चीटिंग करणारा विद्यार्थी असतो, पेपर सेटर त्याला जे काय जे असतील ते समजा त्या गोष्टी असतील, तो माझ्या पुढे जातोय. काळजी नका करू. तो पुढे नाही जाते. ठीक आहे, ह्या परीक्षेत गेला. तुमच्यापेक्षा बेटर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊ द्या. पण इन फ्युचर तुम्हाला जे जॉब मिळवायचे किंवा तुमचं करियर सिक्युअर करायचं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीचा एडव्हांटेज मिळणार. कारण तुम्ही मेहनत घेतली आहे. लास्ट इयरला पहा, लास्ट इयर जर तुम्ही YouTube वगैरे थोडंसं पाहत असतील, मी पण ती न्यूज कव्हर केलती, की काय तर सीईटीमध्ये पहिले 10-15 जे विद्यार्थी आलेत ना, ज्यांना 100 पर्सेंटाइल पडलेत, तर त्यांचे 12वीचे जर आपण समजा ते मार्क्स वगैरे चेक केले ना, मुलाला सीईटीत 100 पर्सेंटाइल मिळतात. मॅथ्समध्ये आउट ऑफ पर्सेंटाइल मिळताय आणि 12वीचं जर पाहिलं तर पासिंग मार्कने तो पास झालाय. मग ही कुठेतरी तफावत आहे ना, आपल्याला मनाला न पटण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. बरोबर. मग त्याच्यावर काय झालं, थोडीशी चौकशी वगैरे झाली. पण
चालून गेलं. जसे गव्हासंग किडे रगडतात ना, त्या पद्धतीने ते चालून गेलं. पण त्या विद्यार्थ्याला माहिती ना मी कॉपी केली म्हणून. माझ्यात तेवढं टॅलेंट नाही की मी 100% पडले आणि त्याला माहिती आहे कॉपी केली. आज ना उद्या ते कचाट्यात ते सापडणारच आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला आपल्यासोबत बिलकुल घडू द्यायच्या नाहीत. तुमच्या सोबत, तुमच्या शेजारी बसणारा समजा पेपरला तुम्ही गेले, शेजारी बसणारा मुलगा एखादा चीटिंग वगैरे करीत असेल ना, अजिबात अगोदरच इन्व्हिजिलेटरला जाऊन तुम्ही सांगा, की या पद्धतीचा गैरप्रकार इथं होतोय किंवा तो गैरप्रकार तुम्ही थांबवा. पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व तुम्हाला बिलकुल व्हायचं नाहीये. मग या व्हिडिओचं माझं मोटिव्ह हेच आहे. या व्हिडिओच्या त्याने एक जरी मुलाच्या डोक्यात ही गोष्ट आली आणि त्याने ती आता सोडून दिली, तर हा जो व्हिडिओ आहे 10-12 मिनिटाचा तो माझा सार्थकी ठरला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक मित्रांसोबत ही शेअर करा आणि अशा मित्रासोबत शेअर करा ज्याच्या डोक्यात आहे ही गोष्ट करण्याची. त्याच्यासोबत नक्की शेअर करा. त्यालाही त्यात थोडीशी नोटीस पाहू द्या. नक्की काय-काय त्याची पनिशमेंट आहे ती सुद्धा पाहू द्या. त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला शेअर करायचंय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय.